ओम श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अनंत कोटि ब्रह्मांड नायक भक्तवत्सल्य भक्ताभिमानी श्रीपाद श्री वल्लभ विजय दत्त गुरुदेव दत्त समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। ओम श्री गायत्री माता की जय। ओम श्री गुरु महाराज की जय। हॅलो 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 हा हॅलो हा बोला ताई। हा मी नमस्कार, मी अहिल्यानगर वरून केतकी कुलकर्णी बोलते। हा 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 बोला ताई। स्वामी अनुभव सांगणार आहे का आपण? हो, स्वामी अनुभव सांगण्यासाठी फोन केला। बर बर बर, कुठलं गाव म्हणलं आपण? अहिल्यानगर म्हणजे पहिलं अहमदनगर। हो हा 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 बोला ना ताई बोला। हा श्री स्वामी समर्थ। हा श्री स्वामी समर्थ ताई। श्री स्वामी समर्थ। मला लहान 7वी 8वी पासूनच आम्ही पहिले सोलापूरचे रहिवासी होतो। माझं माहेर सोलापूरचं आहे। मला त्या 7वी 8वी पासूनच स्वामी समर्थांची आईमुळे माझ्या खरं ओळख झाली। महाराज म्हणजे काय हे आईकडनं कळलं, त्याच्यामुळे मला सेवा करायची, मी आजपर्यंत ती सेवा करते महाराजांची। तर मला सांगायचा माझा अनुभव म्हणजे की 2011 साली म्हणजे डिसेंबर मध्ये माझे सासरे विष्णुपंत कुलकर्णी हे खूप सिरियस होते, म्हणजे अतिशय जाण्याच्या कंडिशन मध्ये होते। त्यावेळेला साधारण मला आठवतं दत्त जयंती असन, तर आमच्या घरी अक्षरशः म्हणजे आता काय सांगावं इतकं डेंजर वातावरण होतं। हो हा, आणि त्याच्यातून काही मार्गच मिळत नव्हता, काय करावं काय नाही। आणि एक जणांनी सांगितलं इथं स्वामींचं केंद्र आहे, तुम्ही त्या केंद्रात जा, ते तुमची अडचण सांगा, ते तुम्हाला तीर्थ देतात, ते तुम्ही तुमच्या पेशंटला नेऊन जर डॉक्टरांनी परवानगी दिली तर तुम्ही देऊ शकतात। तर आम्ही ते पण केलं। आम्ही सर्वांनी दत्त जयंतीच्या दिवशी आम्हाला सांगण्यात आलं की त्या दिवशी ग्रहण पण आहे, तुम्ही इतका जप करा की तुमचा सर्वांचा जप महाराजांपर्यंत पोहोचलाच पाहिजे म्हणून सांगितलं त्यांनी। तर आमच्या घरातल्या लहान मुलांपासून ते सगळ्या मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांनी आम्ही एका ठिकाणी बसून जप केला की स्वामी म्हणलं की काही असू दे, पण आमच्या त्या घरातले जे आहेत सगळ्याची प्रार्थना स्वीकार कर आणि आमच्या सासऱ्यांना लवकर बरं वाटू दे। तर अतिशय दत्त जयंती आमची इतकी कठीण गेली की डॉक्टरांनी सांगितलं आता तुमचा पेशंट वाचू शकणार नाही, 99% तरी जाण्याच्याच कंडिशन मध्ये आहे म्हणून। पण कुठंतरी एक विश्वास होता महाराजांवर की ते आमची प्रार्थना हे करतील आणि आम्हाला काहीतरी मार्ग दाखवतील त्याच्यातून। तर दुसऱ्याच दिवशी आम्हाला तो मार्ग सापडला महाराजांच्या अतिशय ह्याच्यामुळं, जपामुळं। आशीर्वाद त्यांचे लवकर मिळाले आम्हाला, कारण लहान मुलांपासून सगळ्यांनी जप केला होता। हो बरोबर आहे। हा लहान मुलांचं तर लगेच ऐकतात, लहान मुलांचं लवकर ऐकतात असं म्हणतात, पण ते गुरु माऊली आहेत शेवटी, ते आपलं ऐकतातच नक्की। मग आमचे जे आम्ही जे त्यांना ऍडमिट केलं होतं इथं नगरमध्येच ऍडमिट केलं होतं त्यांना आम्ही। तर त्यांची आमच्या सासऱ्यांची ट्रीटमेंट ज्यांच्याकडे चालू होती, आम्ही त्यांना फक्त सांगितलं असं असं आमचे सासरी कंडिशन मध्ये तुम्ही, तर ते आले त्या दिवशी नेमके। तर त्यांनी फक्त काही नाही, त्यांनी पायाला अशी टिचकी मारली आणि ते म्हणले काही नाही होणार म्हणले, मी बरोबर करतो म्हणले, म्हणजे साक्षात गुरु माऊलीच आल्यासारखे वाटले आम्हाला। तर मग त्यांनी सांगितलं पाठीतलं पाणी काढू आपण आणि बघू म्हणले पेशंटचं। तर 26 डिसेंबर क्रिसमसच्या दिवशी म्हणजे अक्षरशः आमचे सासरे उठून बसून बोलू लागले आमच्याशी। आम्हाला इतका आनंद झाला की म्हणलं आमच्या जपाचं इतकं फळ लवकर गुरु माऊली आमच्या पदरात देतील हे आम्हाला वाटलं सुद्धा नव्हतं। अरे वा। आणि त्यामुळं आमचे तुमच्या सासऱ्यांचं त्यावेळेस आमच्या सासऱ्यांचं वय 70च्या आसपास असन, 68 ते 70च्या दरम्यान होतं। आणि त्यांना असेच पहिले अटॅक येऊन गेले होते, पण तो जरा मेजरच होता अटॅक आलेला, पण गुरु माऊलींनी तो सुद्धा धोका त्यांना टळला आणि त्यांना आमच्याकडून सुखरूप आमच्यापाशी पाठवलं परत सुखरूप। आणि त्याच्यानंतरच काही दिवसात माझी डिलिव्हरी होती, त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना वाटत होतं आमच्या घरात पहिल्यांदाच आता हे बाळ येणार आणि आजोबाचं नाही बाळाला पाहिला, म्हणून आम्हाला ते सुद्धा वाईट खूप वाटत होतं। पण कुठंतरी ते गुरु माऊली साक्षात आमच्या बाळाच्या रूपात आले आणि त्यांनी आमच्या सासऱ्यांचा जीव वाचवला, लवकर ऐकली आणि विश्वास ठेवल्यामुळं एकदम हे झालं। विश्वासाचं फळ लवकर मिळालं गुरु माऊलींवर। आणि आम्ही सुद्धा आमच्या मनापासून विश्वास ठेवला होता की कुठं ना कुठं तरी गुरु माऊली ऐकतील आणि आम्हाला नक्कीच फळ देतील म्हणून। एकदम चांगलं उदाहरण आहे, अशक्य ही शक्य करतील स्वामी, खरंच आहे।
असे किती आता काय सांगावं, महाराजांची प्रचिती ही प्रत्येक वेळी आपल्याला येते म्हणजे येते, प्रत्येक क्षणाला येत असेल. हो येतेच. आणि महाराज जितक्या अडचणी देतात ना तितकंच ते अडचणीतून आपल्याला मार्ग काढण्याचा सुद्धा बळ देतात. त्याच्यामुळं महाराजांची प्रचिती मी तर सांगते भरपूर आहे आमच्यावरती. महाराजांचा आशीर्वाद खूप 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 आहे आमच्यावरती असं मला वाटतं. हो ना. मग घरचे आता सगळेच लहान, किती मुलं आहेत तुम्हाला ताई? मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. हा हा हा. दोघं पण एकदम आता स्वामीमय झाले असतील. हो स्वामी म्हणजे फार आमच्या घरात स्वामी समर्थांचं फार आहे. हो का. मुलं सुद्धा रोज स्वामी समर्थांना पाया पडून मग शाळेत जातात. रोज अंगारा लावायचा महाराजांचा आणि शाळेत जायचं. अरे वा. खूप छान अनुभव आहे ते. अजून काय आहे का अनुभव? आणि दुसरा अनुभव सांगायचं झालं तर माझ्या नणंदबाई आहेत, त्या इथंच असतात नगरमध्ये. त्यांच्यावर सुद्धा अशी वेळ आली होती, खूप कठीण परिस्थिती आली होती. म्हणजे त्यांची परिस्थितीच ढासळली होती. म्हणजे खूप पैसा होता त्यांच्याजवळ, पण कालांतराने तो कुठंतरी हे झाला आणि अशा अडचणी यायला लागल्या. त्यांच्या आर्थिक परिस्थितीचं संकट ओढावलं. पण त्यांची सुद्धा महाराजांवर इतकी श्रद्धा होती ना की त्या म्हणल्या आज माझ्यावर हे संकट आहे पण महाराज मला नक्की ह्याच्यातून बरं करते. आणि खरंच काही दिवसातच महाराजांनी त्यांना तारून नेला. सगळं त्यांचं रांकेला व्यवस्थित लागलं. आज त्या व्यवस्थित त्यांच्या घरी खुशाल आहेत महाराजांच्या आशीर्वादामुळे. आणि त्यांच्या घरात पण महाराजांचं खूप केलं जातं. आज नाही ते केंद्रात जाणं वगैरे सगळं सगळं करतात त्या खूप स्वतः. हो का. हो छान आहे. असे स्वामींची प्रचिती भरपूर आहे. तुमच्या घरातूनच आलेलं आहे ते स्वामींचं आहे ना, माहेरूनच आलेलं आहे. हो चांगले संस्कार आलेत. आईकडून चांगले संस्कार आले. तुम्ही आता तुमच्या मुलांना चांगले संस्कार देताय. हो सोलापूरला असल्यामुळे अक्कलकोटला ते जाणं व्हायचं आई बरोबर, पौर्णिमा वगैरे. आता ते सोलापूरला असल्यामुळे जाऊन येणं व्हायचं अक्कलकोटला. त्याच्यामुळे महाराजांबद्दल भरपूर भरपूर आदर आहे मनात. हो. आणि सेवा पण करता का तुम्ही मग? हो रोज करते. रोज आपला जेवढा होईल तेवढा करायचा, वेळ द्यायचा. 11 माळी जप करायचा महाराजांचा. नाही झाला आपल्याच्याने माळ घेऊन बसणं तर मी मुखाने जितकं म्हणजे तोंडात माझ्या नाव जितकं येईल स्वयंपाक उठल्यापासून ते मी घेते, म्हणजे घेतेच महाराजांचं नाव. गुरुवारी आमच्या घरात माझे मिस्टर स्वामींची पूजा, त्यांचा रोज हार वगैरे घालणं त्यांचा व्यवस्थित करतात दर गुरुवारी. महाराजांचं खूपच खूपच प्रसिद्धी, खूप म्हणजे खूपच. खूप छान अनुभव आहे तुमचा. हा बोला की. तुमचं पण खूप खूप धन्यवाद की तुम्ही आमचे असे अनुभव तुमच्याद्वारे आम्हाला सांगता येतात. त्याच्यामुळं आम्हाला सुद्धा अतिशय आनंद वाटतोय. त्याच्यामुळे तुमचे सुद्धा मनापासून धन्यवाद. नाही आपल्या सगळ्यांमुळेच हे सगळे अनुभव शेअर होतात ना सगळ्यांना. अजून प्रचिती होती कुठंतरी आम्हाला आमचे अनुभव शेअर आणि तुमच्यामुळं ते इतर जणांपर्यंत पोहोचून स्वामींचं त्यांना पण प्रचिती कळते. हो. आणि स्वामी सेवा एक घडती ना आपल्या हातून, बाकी काही नाही. आपल्या हातून ही स्वामी सेवाच आहे. ज्याला त्याला आपले अनुभव सांगता येतील, मन मोकळं करता येईल, मनातलं जे काय आहे ते आपलं पण इतरांपर्यंत पोहोचत. त्याबद्दल तुमचे धन्यवाद. नाही ताई, तुम्हालाच धन्यवाद तुम्ही कॉल केल्याबद्दल. तुम्ही एवढा तुमचा वेळ देऊन स्वामींबद्दल सांगितलं. खूप खूप धन्यवाद ताई. छान आहे तुमचा अनुभव, मी शेअर करेन. हो धन्यवाद. चालतंय. श्री स्वामी समर्थ.